जेव्हा 1 2 3 बोलायचं, स्टॉप करायचं, 1 2 3 बोलायचं, स्टॉप करायचं. आपले गुदद्वाचे मसल जे असतात ते आत ओढायचे आणि सोडायचे, आत ओढायचे आणि सोडायचे, रिमूव्ह करायला पाहिजे. कारण प्युबिक हेअर रिमूव्ह जर करत असतील तर नक्कीच त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. स्त्रियांनी प्रायव्हेट पार्टची काळजी कशी घ्यायला पाहिजे, स्वच्छता ठेवायची, लैंगिक स्वच्छता कशी ठेवायची, त्याला मेंटेन कसं ठेवायचं, त्याला हेल्दी कसं ठेवायचं, तर नक्कीच तुमचं लैंगिक आयुष्य हे नक्कीच डिस्टर्ब होऊ शकतं. कारण की तुम्ही एक दुसऱ्याला इन्फेक्शन देऊ शकता. त्यांना व्हाईट डिस्चार्ज होतो. आता व्हाईट डिस्चार्ज का होतो? हा जास्त करून फंगल इन्फेक्शनमुळे होतो. नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही स्वतः तुमच्या प्रायव्हेट पार्टची कशी स्वच्छता ठेवायची, लैंगिक स्वच्छता कशी ठेवायची, त्याला मेंटेन कसं ठेवायचं, त्याला हेल्दी कसं ठेवायचं. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक तुमच्या पार्टनरने आपला प्रायव्हेट पार्टला कसं मेंटेन ठेवायचं, कशी त्यांची म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे, त्या विषयावर आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा बेनिफिट करून द्या. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्त्रियांनी प्रायव्हेट पार्टची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि ते का बरं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे. 10 लाखाच्या वर रुग्णांना मी एक्झामिनेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच पुरुष असतात, स्त्रिया असतात. पण मी एक ऑब्झर्व केलं की स्त्रिया आपल्या प्रायव्हेट पार्टची काळजी अजिबात करताना दिसून येत नाही. कारण की स्त्रियांचा जो पार्ट असतो तो नेहमी त्याच्यामध्ये ओलावा असतो आणि त्या ओलाव्यामुळे काय होतं की तिथं ईस्ट इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि जर डायबिटीज असेल तर नक्कीच काळजी घेणं गरजेचं असतं, कारण की डायबिटीजमध्ये हे इन्फेक्शन नक्कीच घर करून बसतात. तर मित्रांनो, तुमची पार्टनरला जर म्हणजे प्रायव्हेट पार्टची जर काळजी बरोबर घेत नसेल तर नक्कीच तुमचं लैंगिक आयुष्य हे नक्कीच डिस्टर्ब होऊ शकतं. कारण की तुम्ही एक दुसऱ्याला इन्फेक्शन देऊ शकता. कारण की बऱ्याच स्त्रियांना आहे ना, पांढरं पदर जाण्याची एक म्हणजे बिमारी असते. म्हणजे कसं असतं, आजार असतो, त्यांना व्हाईट डिस्चार्ज होतो. आता व्हाईट डिस्चार्ज का होतो? हा जास्त करून फंगल इन्फेक्शनमुळे होतो. तो ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये वाढतो किंवा जर मेन्स्ट्रुअल पिरियड येत असेल त्याच्या अगोदर वाढतो. तर त्यावेळेला काळजी घेणं स्त्रियांनी अत्यंत गरजेचं असतं, नाहीतर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर आता इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्त्रियांनी काय करावं की प्रत्येक वेळा जेव्हा केव्हा लघवीला जातात तेव्हा आपल्या कोमट पाण्याने नक्कीच त्यांचं जे प्रायव्हेट पार्ट आहे त्याला वॉश करावं. जेव्हा ते अंघोळ करतात तर माइल्ड डिटर्जंट सोपनी नक्कीच त्याला वॉश करावं. जास्त म्हणजे आतमध्ये डिटर्जंट वॉटर टाकायचं नाही, कारण की नॉर्मल बॅक्टेरियल जे फ्लोरा असतो तो पण डिस्टर्ब झाला नाही पाहिजे, याची पण त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, नक्कीच त्यांनी प्युबिक हेअर रिमूव्ह करायला पाहिजे. कारण प्युबिक हेअर रिमूव्ह जर करत असतील तर नक्कीच त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि कालांतरानं काय होतं की 1 ते 2 डिलिव्हरीनंतर यांचा जो वजानल जो पार्ट असतो किंवा प्रायव्हेट पार्ट असतो हा थोडा सैल होऊन जातो, थोडा ढिला होऊन जातो आणि त्यासाठी आपल्या पुरुषांना चांगली ग्रीप भेटत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यांना जो पूर्वी जो आनंद भेटायचा तो आनंद मिळत नाही. आणि त्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी कंपल्सरी किगल एक्झरसाइज करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. किगल एक्झरसाइज काय असतं की आपले गुदद्वाचे मसल जे असतात ते आत ओढायचे आणि सोडायचे, आत ओढायचे आणि सोडायचे. आणि नाही जर तुम्हाला हे जमत असेल तर जेव्हा केव्हा तुम्ही युरिनल फ्लो करता जेव्हा 1 2 3 बोलायचं, स्टॉप करायचं, 1 2 3 बोलायचं, स्टॉप करायचं. असं जर रेग्युलर बेसिसवर तुमच्या पार्टनरनी किगल एक्झरसाइज जर केली तर नक्कीच त्यांचा योनिमार्ग जो सैल असतो तो टाईट होऊन जातो आणि त्याच्यामुळे लैंगिक आयुष्यामध्ये कोणताही बिघाड दिसून येत नाही. तर हे सायंटिफिकरित्या सिद्ध झालेलं आहे की जे स्त्रिया किगल एक्झरसाइज करतात त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं बळकट होऊ शकतं आणि मजबूत होऊ शकतं. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे पुरुषांनी काळजी घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे तुमच्या पार्टनरनी पण काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी मी सांगायला गरज नाही आहे की ॲक्झिलरी हेअर रिमूव्ह करणं किंवा ओरल हायजीन मेंटेन ठेवणं हे पण आपलं एक सेक्शुअल पार्ट असतो. तर हा पण नक्कीच त्याची काळजी घेणं हे पण अत्यंत गरजेचं असतं. कारण की बऱ्याच वेळा तुम्ही जर 3-3 6 महिन्यानंतर जर तुम्ही प्रॉपर स्केलिंग करून घेत नसाल किंवा डेंटल क्लिनिंग करून घेत नसाल तर नक्कीच दुर्गंधी येऊन आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये काहीतरी अडथळे निर्माण नक्कीच करतं. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक आयुष्य जर चांगलं जगायचं असेल तर ओरल हायजीन
आणि आपल्या प्रायव्हेट पार्टची हायजीन हे चांगले प्रॉपर मेंटेन ठेवणं हे पण एकदम नक्की गरजेचं असतं. आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. खरोखर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या पार्टनरला दाखवा आणि आपल्या पार्टनरनी त्यांच्या मैत्रिणीला शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनीच ही काळजी करून घेणं गरजेचं असतं. नाहीतर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा STI यासारखे इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतात आणि त्याच्यामुळं आपण एक दुसऱ्याला इन्फेक्शन देत राहतो आणि ती सायकल तयार झाली तर नक्कीच त्याला आम्हाला ट्रीट करायला खूप वेळ लागतो. धन्यवाद मित्रांनो.